नमस्कार. रोजच्या जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी आज आपण सुकं खोबरं आणि कांदा वापरून मसाला कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. हा मसाला तुम्ही 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा तुम्ही भाजी बनवाल त्यावेळी तुम्ही हा मसाला वापरू शकता. हा मसाला तुम्ही कडधान्याची भाजी किंवा चिकन यामध्ये वापरू शकता. तुम्हाला जर अशा प्रकारे मसाला बनवायचा असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. इथे मी मसाला बनवण्यासाठी 2 वाटी सुकं खोबरं, 5 कांदे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 4 इंच आलं, 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ. आता खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदासुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे मी कांदा स्लाइसमध्ये कट करून घेतला आहे. आता आपण हे सुकं खोबरं पहिलं भाजून घेऊया. खोबरं भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर खोबरं क्रिस्पी होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. तर इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण याच कढईमध्ये तेल गरम करून घेऊ. यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा, लसूण आणि आलं एकत्र भाजून घेऊया. कांदा भाजत असताना गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम ठेवली तरीही चालेल. कांदासुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण याला भाजून घेऊया. तर इथे आपला कांदासुद्धा भाजून झालेला आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कांदा पूर्णपणे थंड झाला की आपण हे बारीक मिक्सरमध्ये वाटून घेऊ. कांदा थंड होईपर्यंत आपण खोबरं वाटून घेऊया. इथे मी मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे. त्यामध्ये आपण सुकं खोबरं घालून वाटून घेऊ. इथे आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत. पाणी न वापरता आपण हे वाटून घेऊया. तर इथे आपलं खोबरं वाटून झालेलं आहे. आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ. बाकी राहिलेलं खोबरंसुद्धा आपण अशा प्रकारे वाटून घेऊया. त्यानंतर याच भांड्यामध्ये आपण कांदा बारीक करून घेऊ. कांद्याची आपल्याला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपला कांदासुद्धा बारीक वाटून झालेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हे छान असं मिक्स करून घेऊ. तुम्ही यामध्ये गरम मसालासुद्धा वापरू शकता. मी इथे गरम मसाला वापरला नाही आहे. आता हा मसाला आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया. याला झाकण ठेवून तुम्ही हा मसाला 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा तुम्ही भाजी बनवाल त्यावेळी तुम्ही हा मसाला वापरू शकता. तर आजची ही मसाल्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.